सकल धनगर समाजाच्या वतीने पूर्णा ताडकळस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन। पूर्णा तालुक्यातील नांदेड पूर्णा ताडकळस रोडवर 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सकल धनगर समाज बांधव एकत्र आले। 11 ते 1 दरम्यान रास्ता रोको चालला। धनगर समाजातील आपण सन 2014 साली बारामती या ठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या आरक्षणाची घटना दत्त धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी असे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत कायमच्या बैठका झाल्या, आपण दिलेला शब्द पाळला नाही। दीपक बोराडे दिनांक 27/9/2025 पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक जालना येथे उपोषणात बसले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 15वा दिवस असून अजूनपर्यंत आपण या उपोषणाची अंमलबजावणी आंदोलनाची दखल घेतली नाही। आपण या 2 दिवसाच्या आत धनगर समाजाच्या घटनादत्त एसटी आरक्षणाचे अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण तत्काळ सोडावे, अन्यथा दीपक बोराडे हे सांगतील त्या पद्धतीने तसेच धनगरी बाणाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जातील। दीपक बोराडे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, अशा आशयाची निवेदने देऊन धनगर समाज बांधव यांनी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। धनगर समाजाने पारंपरिक व्यवसाय म्हणून मेंढ्या रस्त्यावर आणून उभ्या केल्या। मेंढपाळाने सुद्धा आपला सहभाग नोंदवला। रास्ता रोको चालू असताना पूर्णा नांदेड ताडकळस रोडवर 1 किलोमीटर वाहनांची रांग लागली होती। यावेळी धनगर समाजातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। मागणी गेल्या 75 वर्षापासून एकच आहे की एसटी अंमलबजावणी करणे। आम्हाला गेल्या 75 वर्षापासून हे सरकार, पहिल्या सरकारनं चुत्या बनवलं, ह्या पण सरकारनं चुत्या बनवायले। गेल्या वारीला फडणवीसनं आम्हाला बारामतीमध्ये शब्द दिला की बा आमचं सरकार येऊ द्या, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला एसटीचं प्रमाणपत्र देऊ। ह्या आज 3 वेळेस ट्रम्पमध्ये मुख्यमंत्री झाले, अजून त्याला जाग आला नाही। वरी मोदीनं शब्द दिला, मोदीनं जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की बा आम्ही या धनगरावर अन्याय झालाय, आम्ही यांचा अन्याय दूर करू, त्यांना एसटीचं प्रमाणपत्र देऊ म्हणून यांनी आम्हाला शब्द दिला। 2014ला तेच केलं। क्या हुआ तेरा वादा फडणवीसला आम्ही सांगतो। आमच्या दीपक भाऊ अमर उपोषणला बसले, त्यांच्या जर थोडा बी केसाला जरी हे झालं असतं, थोडी काल तब्येत खराब झाली, जर बरं वाईट झालं पूर्ण महाराष्ट्रभर पेटून टाकू। एक महाराष्ट्रात एक माणूस एक मंत्री बाहेर फिरू देणार ना, आमदार ना खासदार ना लोकप्रतिनिधी ना फडणवीस, सगळ्या या टरबुजाला तर बाहेर बी निघू देणार नाहीत आम्ही। महाराष्ट्र सरकारमध्ये धनगर समाजाचे असंख्य आमदार मंत्री आहेत, त्यांची काय भूमिका आहे? आम्ही आता काल प्रत्येक आमदार खासदारच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केलं। या आमदारांना आता त्यांना सांगितलं की आमचा प्रश्न निकाली काढा, तुम्ही विधान भवनामध्ये बोला की आमची मागणी तिथं रेटून धरा, तर आम्ही तुम्हाला नंतर फिरू देतील, नाही तर आणले तर आम्ही याच्यानंतर त्यांना बी बाहेर फिरू देणार नाही। आमचे चळवळीतील सहकारी मी आणि दीपक बोराडे आज नाही 17 वर्षापासून आम्ही चळवळीत काम करतो। आम्ही अनेक मोर्चे आंदोलन केलेले आहे आणि माझे मित्र दीपक बोराडे साहेब यांच्या उपोषणाच्या पूर्वीच्या बैठकीत सुद्धा आम्ही सामील होतो जिल्ह्याच्या वतीने आणि नियोजनबद्ध मोर्चाचं नियोजन केलं आहे। मी एवढं सांगतो की 17 सप्टेंबरला जो या ठिकाणी अमर उपोषणाचा मुक्ती संग्राम सुरू केलेला आहे, आज 15वा दिवस आहे। साहेब सकाळी भाकर खाली, संध्याकाळी नाही खाली, तर माणसाची चक्करी ती माणसं गडगडा डोक्यावर पडतात आणि वेगळं येडवाकडे बोलतात। आजही बघा दीपक भाऊ आज संयमानं आणि मार्गदर्शन संविधानाच्या चौकटीत राहूनच वाक्य करत आहे। माझी सरकारला विनंती आहे की धनगर समाजाचा दीपक बोराडे हा एकटा नाही, त्याच्या मागे राज्यातला 2.5 कोटी पूर्ण समाज बांधव आहे, म्हणून दीपक बोराडे यांनी हलक्या सरकारने घेऊ नये, हे सरकारला कदाचित घ्यायला लागल्या म्हणून आमच्या उपोषणाची गंभीर दखल घेतली नाही, म्हणून आम्हाला आज रास्ता रोको आंदोलन करायची वेळ आली। मी माझ्या भाषणात कालही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलतो। या 15 दिवसाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी अजून सुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल एक शब्दही बोलला नाही, काय सांगणार? नाही, याच्यामध्ये करतो माननीय मुख्यमंत्री
महोदयानं फोनवरती दीपक भाऊ यांची संवाद केला, अख्ख्या महाराष्ट्राने केला आहे. आणि त्यानंतर काल सह्याद्री वर्षा निवासस्थानी मीटिंगला बोलवलं होतं, त्यासाठी मी दुसऱ्या निमित्त होतो, पण मी या ठिकाणी आंदोलन करण्यामुळे गेलो नाही. हा विषय नाही, पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय साधतात, पण त्या समन्वयामध्ये काही अर्थ नाही असं महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांचं म्हणणं आहे. की आपण 2014ला अभ्यास पूर्ण झालेले डॉक्टर, समजा काही डॉक्टरला मला बिमारी आहे आणि तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब म्हणतात की मला सगळं कळाले, आमची बिमारी काय नाही बाबा, हा आमचा मूळ मुद्दा आहे. 14ला आपण सांगितलं, आमचं वाक्य नाही की आपणच म्हणलं होतं महाराष्ट्राच्या 10-12 लाख लोक जनसमुदायासमोर, पिवळ्या आवाजासमोर की माझा धनगर समाज एसटी आरक्षणामध्ये पूर्ण अभ्यास झाला आहे आणि पूर्ण अभ्यास झाल्यामुळे मग आम्ही त्यांना जास्त काही सांगणं हे उचित नाही. हैदराबाद गॅजेटचा काय अर्थ आहे मग? हैदराबाद आज त्यांच्यामध्ये तो आणि याचा अर्थार्थी मला असं वाटतं, व्यक्तिशा माझं मत आहे, त्याची बरोबर हा नंतरचा भाग आहे. पण आमची मागणी आहे की घटनेत आम्हाला जे माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आम्हाला जे 36 नंबरला आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला द्यावं. ते आमच्या लेकराबाळाचं भविष्य उज्ज्वल करणार, ते आमच्यासाठी खरं अमृत ते आहे. आज या आपल्या मीडिया बांधवांच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 2 कोटी धनगर समाज आहे. सरकारनं येण्याचा सोंग करू नये. एकदा इलेक्शन झालं म्हणजे विषय मिटत नाही. भारतामध्ये लोकशाही स्थापित आहे. दर 5 वर्षाला एकदा यावं लागतं. दर 5 वर्षाला विधानसभेला यावं लागतं, दर 5 वर्षाला लोकसभेला यावं लागतं. आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन्स आहेत. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि आता आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यानंतर एक वकील म्हणून मला प्रश्न विचारला तुम्ही की कायद्यामध्ये काय तरतूद आहे. कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की महाराष्ट्र सरकारला गव्हर्नरच्या माध्यमातून कॅबिनेटच्या मंजुरीने GR काढता येतो. हे फक्त महाराष्ट्रात नाही तर UP-मध्ये देखील अशा राज्य सरकारच्या GRला आधार म्हणून अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. ही गोष्ट आपल्या माध्यमातून निदर्शनास आणून देऊ इच्छितो. तिथे देखील शेड्यूल कास्टमध्ये धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण सेम केस आहे. धनगर नाही असं ॲफिडेव्हिट सरकारने दिलेलं आहे कोर्टामध्ये. आणि आताच्या परिस्थितीमध्ये सरकारला जर कोर्टामध्ये ही गोष्ट सांगायला काही कमी जास्त वाटत नसेल तर मग सरकारला GR काढायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही. सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकारने तातडीने ST मध्ये समावेशाचे म्हणजे धनगर आणि धनगड एकच आहे असा वाचावा. का होत नाही ते सांगा. कारण सरकारची महत्वाकांक्षा याच्यामध्ये महत्वाची आहे. सरकारची महत्वाकांक्षा कधी जागृत होते? फक्त इलेक्शनला मतदान मागच्या वेळेस जागृत होते का? 2014ला म्हणले होते. एक नाही, अख्खी BJP अटल बिहारी वाजपेयी साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेस म्हणलेले होते. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा प्रधानमंत्री व्हायच्या पूर्वी तेव्हा देखील म्हणजे प्रदेशाध्यक्ष जेव्हा होते आपले देवाभाऊ त्यांनी देखील शब्द काढलेला आहे. तर मग द्यायला तुम्हाला म्हणायला लाज वाटली नाही ना तर मग आरक्षण द्यायला कसली लाज वाटाय तुम्हाला? काय दुसरं कोणाचं तुम्हाला प्रेशर आहे का की बुवा STचे आदिवासी समाजाचे खूप जास्त आमदार आहेत, प्रतिनिधी आहेत म्हणून आम्हाला त्याचं भेव आहे की बुवा ते राजीनामा देतील? असं काय असेल तसं सांगा. मग आम्ही पण आमचं तुम्हाला ताकद काय, बार्गेनिंग आमची काय दाखवून देऊ तुम्हाला. काय इशारा असेल सरकारने या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं पाहिजे. मीडियाने या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं पाहिजे. अन्यथा कायापलट व्हायला काही वेळ लागत नसते. या गोष्टीची सरकारने घेतली पाहिजे जबाबदारी आणि काय करायचं. दिला होता 2014 मध्ये की पहिल्या मीटिंग मध्ये मी तुमचं धनगराचं रचड काढून STचं प्रमाणपत्र द्यायला हे म्हणून आम्ही त्याला आठवण म्हणून क्या हुआ तेरा वादा हे सिनेमातलं गाणं वाजून दाखवलं आणि त्यांनी ते गाणं ऐकून त्यानं म्हणलं हे खरोखरच आहे, मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, मी ते पार पाडतो. परंतु अजून पण 10-15 वर्ष झाले त्याचा विसर पडलेला आहे. म्हणून आम्हाला या आंदोलनाची वेळ आली आणि आता ही वेळ आलेली आहे. आणि गेल्या 24 तारखेला अतिविराट मोर्चा काढून त्याची गिनीज बुकात नोंद झाली. असा विराट धनगर समाजानं मोर्चा काढला आणि ह्याच्यामध्ये भारत देशाचे पंतप्रधान सुद्धा परेशान झाले की हे धनगरों का क्या चल रहा है महाराष्ट्र में. म्हणून आता आम्हाला एक वेगळी पॅटर्न तयार करून आम्ही हे 100% STचं प्रमाणपत्र घेणार म्हणजे घेणारच. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका निवडणुकीवर तुमचा बहिष्कार असेल का? आमचा बहिष्कार नाही, परंतु योग्य उमेदवार आम्हाला जे साथ देईल त्याला आम्ही निवडून घेणार. पण आता तुमचं आरक्षण आहे तुम्हाला भेटणार ज्या आम्हाला आरक्षण की बात करेगा वही देश पे राज करेगा. धन्यवाद.